आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। पुणे अपघात प्रकरणात शिवानी अग्रवालची चौकशी, अल्पवयीन आरोपींचा ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणात चौकशी, आरोपींच्या आईकडून उडवाउडवीची उत्तरं। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल समोर तासभर चौकशीत आरोपीनं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, सूत्रांची माहिती। शिवानी अग्रवालची दुपारी 4:30 वाजता ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी होणार। पुणे पोलीस ससून रुग्णालयात शिवानी अग्रवालला घेऊन जाणार। सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे, आपल्या भागात एखादी गोष्ट घडली की आमदाराला तिथे जावं लागतं। अजित पवारांकडून आमदार सुनील टिंगरेंची पाठराखण, पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं लक्ष, अजितदादांची माहिती। पुणे अपघाताचं सगळं प्रकरण जनता आणि विरोधकांनी पुढे आणलं। आता काय लक्ष ठेवता? किसी ना किसी के यार हे दिसतंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल। पुणे अपघात प्रकरणात बिल्डरला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली। सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हॉटेल सील, जिल्हा प्रशासन पथकाची कारवाई। एमपीजी क्लब हॉटेल अनधिकृत असल्यामुळे कारवाई। पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालचं प्रोडक्शन वॉरंट न्यायालयात सादर। पुणे पोलीस विशालला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार। ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडी मागणार। लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून। एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400चा दावा। काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय, पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसचा पळ, शहांची टीका। एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य, पटोलेंची माहिती। एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त, तर काँग्रेसनं एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं। गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। देशात 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार येणार, त्यानंतर चक्र उलटं फिरणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा, पण इंडिया आघाडीत सर्वानुमत निर्णय होईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर इंडिया आघाडीला देशात 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, वडेट्टीवारांचा दावा। पंतप्रधान मोदींचा करिश्मा कमी झाला, महाविकास आघाडीच्या राज्यात 40च्या पुढे, तर देशात इंडिया आघाडी 300चा आकडा पार करणार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा। 4 जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील, शरद पवार गटातून अनेक आमदार आणि नेते आमच्या पक्षात येतील, सूरज चव्हाण यांचा दावा। काँग्रेसच्या विचारांचे नेते पुन्हा काँग्रेसकडे येऊ लागले, पक्षप्रवेशाचे निर्णय हायकमांड घेतील, सूरज चव्हाणांच्या दाव्यानंतर नाना पटोलेंचं वक्तव्य। जयंत पाटलांना शरद पवार गटाचं भवितव्य माहीत आहे, त्यामुळे ते भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। जयंत पाटील पक्ष सोडणार हे निश्चित, जयंत पाटलांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील पळपुट्या पुतण्यासारखे नाही, तर ते पळून जाणार नाहीयेत, पवार गटाचे प्रवक्ते महबूब शेख यांचा सूरज चव्हाण यांना पलटवार। आमच्यात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेवरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। मीडियाचे कॅमेरे यावेत म्हणून भुजबळ संदिग्ध भूमिका घेतात, ते भूमिका स्पष्ट करणार नाहीत, आव्हानांची पाठराखण करण्यावरून दरेकरांची भुजबळांवर टीका। बारामतीत मिटकरींसोबत स्टेज शेअर करण्यास नकार दिला होता, मिटकरी स्टेजवर असेल तर मी येणार नाही अशी भूमिका घेतली होती। मेधा कुलकर्णींनी बारामतीतील एका कार्यक्रमाचा किस्सा सांगितला। मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी, त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यघटनेबाबतच्या शंकेला दुजोरा मिळेल, अमोल मिटकरींची टीका। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर पळाले, आढावा घेऊन उपाययोजनांची गरज असताना कृषी मंत्री गायब, सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, विजय वडेट्टीवार यांची कृषी मंत्र्यांवर टीका। जाणीवपूर्वक मला कुणी अडचणीत आणत नाही, जरंडेश्वर कारखान्यातील प्रश्नावर अजितदादांचं उत्तर, भ्रष्टाचाराची तक्रार असल्यास चौकशी केली पाहिजे, अजितदादांची प्रतिक्रिया। लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींकडून समारोपीय डिनर, 5 जूनला राष्ट्रपतींकडून मंत्रिमंडळाला जेवणाचं निमंत्रण। मुंबई भाजप पदाधिकाऱ्यांची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचं आयोजन, आशिष शेलार यांनी बोलावली बैठक। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून संदीप गुळवेंना तिकीट, आज गुळवेंचा काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश, ठाकरे गटात प्रवेश करताच उमेदवारी जाहीर।
राज्य शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात. भाजपच्या विवेक कोल्हेंसह नगरच्या छगन पानसरेंकडून अर्ज दाखल. तब्बल 39 जणांकडून अर्जाची खरेदी. सामनामध्ये सत्याच्या आधारावरच लिहितो, कोर्टात जायचं तर जा. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या नोटीसला घाबरणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं. जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील कोंडुरा किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याला कुंपण. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय. आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होणार. भारत सरकारच्या अलायन्स कंपनीकडून लवकरच जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार. मालेगावातील गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगाव पोलीस सतर्क. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मालेगावात कोम्बिंग ऑपरेशन. साताऱ्याच्या कराडमध्ये बुलेट दुचाकी सायलेन्सरवर बुलडोझर. कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई. सोलापुरात अधिकृत बँकेचं नाव वापरून व्हॉट्सअॅपवरून लाखोंचा गंडा. व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचं पोलिसांचं आवाहन. मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस. मध्य रेल्वेवरील महाब्लॉकमुळे आज 534 फेऱ्या रद्द. महाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल. रस्त्यांवरही वाहतूक कोंडी. महाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल. लोकल उशिरानं सुरू. प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना. राज्यातील धरणांनी तळ गाठला. धरणांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक. संभाजीनगर आणि पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा. जलसंपदा विभागाची माहिती. नाशिक जिल्ह्यातील 7 धरणांनी तळ गाठला. 361 गावं, 936 वाड्यांना 390 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. मुख्यमंत्र्यांकडून बैठक घेत उपाययोजना करण्याचे आदेश. जळगावच्या बोदवड शहरात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांची वणवण. नगरपंचायतीकडे टँकरने पाणीपुरवठ्याची नागरिकांची मागणी. परभणी जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर. जिल्ह्यातील 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई समस्या. पाणी पातळी खालावल्यानं बोरवेलही कोरडे ठाक. पाणी टंचाई वाढण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची समस्या. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा. नायगाव तालुक्यातील कृष्णूरमधील तलाव कोरडे ठाक. नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याची पातळी खालावली. जिल्ह्यातील 7 धरणांमध्ये 0% पाणीसाठा. नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट गडद. बीड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. पाणी टंचाईचा रेशीम उत्पादकांना फटका. शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र. जिल्ह्यातील मोठी पिंपळगावमध्ये फक्त 2 टँकरने पाणीपुरवठा सुरू. नागरिकांची पाण्यासाठी वणवण. लातूरमध्ये पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. तीव्र उन्हामुळे फळबागाही सुकल्या. फळबागा काढून टाकण्याची वेळ. सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा. दिवसातून केवळ 40 मिनिटंच पाणी पुरवठा. कुर्डुवाडी शहरवासियांना पाणी टंचाईचा फटका. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदूसमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं. उघड्यावर पाईपलाईन टाकली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह. 4 जूनला मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यानं केळीबागाचं नुकसान. नुकसानीची आमदार संजय मामा शिंदेंकडून पाहणी. नुकसानीचा अहवाल सरकारकडे पाठवणार. संजय शिंदेंची माहिती. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा. नागपूर विभागीय आयुक्तांच्या सूचना. गोंदियात केवायसी अभावी 4881 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यात. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान. मराठवाड्यात दुष्काळात 13वा महिना सुरू. तळ गाठलेल्या धरणांमधील पाण्याला दुर्गंधी. कोल्हापुरात रंकाळा तलावातील मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी. महापालिकेने रंकाळा परिसरात साफसफाई करावी. नागरिकांची मागणी. माजलगावच्या महावीर अॅग्रो एजन्सीत जास्त दरात बियाण्यांची विक्री सुरू. कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानदारांवर कारवाई. कृषी सेवा केंद्रात उपलब्ध खतासाठी आणि किमतीचे फलक लावावे. जादा दराने खत विक्री केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करावा. संघटित शेतकरी गटाची मागणी. वाशीमध्ये जादा दराने खत विक्री केल्यास परवाना रद्द होण्याची शक्यता. शेतकरी संघटनेकडून जादा दराने खत विक्री करणाऱ्या संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी. नांदेडमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण. 4 जूनच्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.